नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं मंत्री माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली आहे आणि त्यानंतर त्यांच्या आमदारकीच आता धोक्यात आली आहे। कारण कोर्टाच्या निकालाची प्रत आल्यावर विधिमंडळ पुढचा निर्णय घेणार आहे आणि त्याआधी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी सूचक विधान केले आहे। घटनेत दिलेल्या तरतुदीनुसारच कारवाई केली गेली होती आणि ह्या संदर्भातही घटनेत दिलेल्या तरतुदी आहेत आणि या संदर्भातले जे नियम आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटेंच्या आमदारकीवरून घटनेनुसार योग्य निर्णय घेणार असं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले। कोकाटेंना नाशिकच्या जिल्हा न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। त्यामुळे आता आमदारकी रद्द करायची की नाही हा निर्णय नार्वेकरांना घ्यायचा आहे। कोकाटेंबाबत कोर्टानं दिलेल्या निकालाची प्रत मिळाल्यावर कारवाई करू अशी विधिमंडळाची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर अजून शिक्षेची प्रत विधिमंडळाला कशी मिळाली नाही असं म्हणत सुप्रिया सुळेंनी स्वतःच्या कार्यालयात फोन करून एक प्रत विधिमंडळात पाठवण्याच्या सूचना दिल्या। एनव्हलपमध्ये का कोणती ऑर्डर पोहोचून त्या नोंदवल्या केसरकर साहेबांना, कारण का त्यांच्याकडे पोहोचलेली नाही असं आणि रिसिव्ह घेऊन टाका, कारण का मीडिया म्हणते त्यांना पोहोचलेली नाही त्यांच्या। आपण पाठवून देऊ, त्याच्यात काय ती मीडिया माझ्या आज वाचनात पण आली सकाळी वर्तमानपत्रात। हा, तर तुम्ही प्लीज जर मागून घेतली तर लगेच पाठवून द्या, त्यांच्या ऑफिसला पाठवून द्या। थँक्यू। तुमच्याकडे आहे ना पुरी ऑर्डर? हा, मग तेवढी आहे तुमच्याकडे आहे ऑर्डर? 40 पानाची ऑर्डर आहे। हा, 40 पानाची ऑर्डर असेल तुम्ही मला व्हॉट्सअप केली तरी चालेल, आपण ईमेलवर पाठवून देऊ स्पीकर ऑफिसला। ईमेल हार्ड कॉपी पाठवून द्या, रिसीव्ह करून घ्या। तर ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या सुनील केदारांचा निर्णय झाला त्यानुसार कायद्यानुसार कोकाटेंवरही निर्णय घेणार असं विधानसभेचे अध्यक्ष नार्वेकर म्हणाले। या संदर्भात संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली जाणार आहे। सुनील केदारांच्या संदर्भात पण संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पाळली गेली होती आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली होती। घटनेत दिलेल्या तरतुदीनुसारच कारवाई केली गेली होती आणि ह्या संदर्भातही घटनेत दिलेल्या तरतुदी आहेत आणि या संदर्भातले जे नियम आहेत त्या सगळ्यांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल। सुनील केदार यांचं निलंबन झालं, राहुल गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा झाली, पण न्याय हा सगळ्यांसाठी सारखा नाही। विधानसभेचे अध्यक्ष जे बसलेले आहेत त्यांनी 40 आमदारांच्या संदर्भात सुद्धा न्याय केला नाही आणि आता एका आमदाराला किंवा एका मंत्र्याला 2 वर्षाची शिक्षा होऊनही घटनेप्रमाणे किंवा कायद्याप्रमाणे ते काम करायला तयार नाही। म्हणजे विरोधी पक्षाच्या आमदारांना एक न्याय आणि सत्ताधाऱ्यांना दुसरा न्याय, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे या महाराष्ट्रात। तो आलाय तो प्रश्न हे बघा, विरोधकांनी कसं वागावं हे त्यांनी ठरवायचं आहे। तो काय माझा मुद्दा नाही आहे। ते त्यांच्या मागणीचं आणि त्याचा विचार करण्याची तशी काय फारशी आवश्यकता आहे मला असं वाटत नाही। ती करणारची मागणी न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, त्याच्या अगेन्स्ट मी अपील करणार आहे उद्या परवा आणि जो काही निर्णय होईल तो बघेल, तुम्हाला मिळेल बघायला। कागदपत्रांची हेराफेरी करून म्हाडाची घरं लाटल्याप्रकरणी कोकाटेंना कोर्टानं दोषी ठरवलं, 2 वर्षांची शिक्षाही सुनावली। मात्र जिल्हा न्यायालयाच्या विरोधात सत्र न्यायालयात जाण्याचा निर्णय कोकाटेंनी घेतलाय। आता कोर्टानं शिक्षेस स्थगिती दिली तर आमदारकीवर परिणाम होणार नाही आणि कोर्टानं शिक्षेच्या स्थगितीस नकार दिला तर मग आमदारकी जाणार। त्यावरूनच 2 दिवस वाट बघा असं अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले। एक लक्षात घेतलं आपण तर त्या क्षणाला माणिकराव कोकाटेंना जामीन सुद्धा कोर्टाने मंजूर केला। याचा अर्थ शिक्षेची अंमलबजावणी सुरू झाली असा कायदेशीर परिभाषित होत नाही। मी काय कायद्याचा अभ्यासक नाही। खरं आहे, महाराष्ट्रामध्ये अजून एक उदाहरण आहे की ज्यांना शिक्षा झाली पण त्यांच्या संदर्भातला निर्णय 2 वर्ष झाला नाही, नंतर मग कुणीतरी उच्च न्यायालयामध्ये त्याच्यातनं स्थगिती घेतली असे एक आमदार आहेत। मी ते नाव घेऊ इच्छित नाही कारण त्याच्यातून आणखीन एक वेगळा प्रश्न निर्माण होऊ शकतो, पण 2 दिवस बघूया आपण वाट। याआधी कोर्टानं शिक्षा सुनावताच राहुल गांधींची खासदारकी आणि सुनील केदारांची आमदारकी रद्द झालेली आहे। तोच न्याय कोकाटेंनाही लावा असं विरोधकांचं मत आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी।
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.